येथील नगर परिषद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचा पक्षप्रवेश व पदनिवड सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला तालुका अध्यक्षा रचनाताई सुनील भालेराव, महिला शहर अध्यक्षा आशाताई हटकर, युवा शहर अध्यक्ष सलील शहा यांची उपस्थिती होती। याच कार्यक्रमात महिला शहराध्यक्ष उपाध्यक्षपदी सुरेखा राज खरे, शहर संघटकपदी भाग्यश्री प्रकाश सूर्यतळ, शहर उपाध्यक्षपदी अम्रपाली रत्नदीप रणवीर, पुष्पा पांडू चुनवडे, रेखाताई गेंदू वाहुळे, पार्वती मुंजाजी कांबळे माटेगाव, विलास पवार बरबळी, देवीदास जळबाजी कापुरे, तर शहर संघटकपदी गोविंद मुंजाजी गजबारे, तर तालुका सचिवपदी विलास सोनुलेसह आदींची निवड करण्यात आली। यावेळी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। आभार मानित आहे। जसे की या संघटनेचे परिपूर्ण नियतीने काम करेल ही शपथ घेतो। राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश केला। आमची खूप इच्छा आहे की दादाला नगरपालिकेमध्ये पाठवायचं आणि राष्ट्रवादीचा पूर्ण शहरामध्ये पहिल्यासारखंच पुन्हा वैभव आणायचं राष्ट्रवादीला। यावेळेस जास्त न बोलता दादाला कसं ह्यावेळेस नगरपालिकेत पाठवायचं आहे यासाठी आम्ही आता तयारी करू। दादांनी एक खेड्यातील आमच्या म्हणजे तरुण मुलांवर विश्वास केल्याबद्दल दादांचा खूप आभारी आहे। आणि दुसरी गोष्ट, दादांचा जे विश्वास आहे की थेंबा थेंबाने तळ साचवायचं, तसं आम्ही दादाच्या भरोशावर कायम राहू आणि दादांना जसं थेंबा थेंबाने तळ साचवून दादांना दाखवी असं मी आज शपथ घेतो। आणि दादांनी मला प्रवेश दिल्याबद्दल दादांचे खूप आभार मानतो। आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व तसेच जिल्हाध्यक्ष राजेशदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चक्रवर्ती दादा वाघमारे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तीन राष्ट्रवादीचे काम करत आहोत आणि चांगल्या जोमाने पुढे चांगल्या ताकदीने काम करतो। विश्वासाला मी पात्र ठरेल। माझं नाव केसरी प्रकाश सूर्यतळ, शहर संघटना म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे। काय करताल पुढे, काय करण्याची इच्छा आहे तुमची पक्षासाठी? करण्याचा मी पूर्ण काम करेल। जय भीम। माझं नाव सुरेखा राज खरे, धन्यवाद। मनापासून काम केलं माझी इच्छाच आहे। मला सरांनी तालुका सदस्य उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष म्हणून पद दिलेलं आहे आणि मी माझ्याकडनं कुठलेले आहे त्याची काही अडचण वगैरे असेल तर ते सोडवायचा प्रयत्न करेन आणि ते सर्व दादाकडचं अशी दादाने निवडलं दादाच्या पाठीमा काय आमच्या समस्या आमच्या गावामध्ये माटेगावामध्ये त्याची ते कांबळे माटेगाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि दादाने आमची निवड केली ताई त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मागे राहून काम करते, चांगली निवड केली। तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागातर्फे निवडीचा कार्यक्रम होता। त्या निवडीमध्ये ग्रामीण व शहरी विभागातून आलेले आमचे पदाधिकाऱ्यांची निवड आज मोठ्या संख्येने झाली असून आणि आमची लाडकी नेते
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्रदादा विटेकर यांनी जे काम आम्हाला सोपवलं होतं ते तालुक्यामध्ये पसरवण्याचं काम आम्ही केलं आणि आज शहरापासून तर आम्ही तालुक्यापर्यंत गेलो आणि या आणखी 15 दिवसामध्ये आम्ही बरेचसे काही पदाधिकारी आणखी जोडणार आहेत आमच्यासोबत आणि जोमाने आम्ही काम करू. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या ग्रामीण व शहरी भागातील नपच्या नगरपालिकेच्या आमच्या तालुक्याच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश आणून देण्यासाठी आम्ही आमची सगळी टीम मिळून आम्ही काम करू आणि पूर्ण शहरामध्ये नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार. राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेले आमचे सगळे कार्यकर्त्यांची मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा.